कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलच्या फूड प्लाझामध्ये आग लागलेली आहे। मॉलमधील सर्व नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झालेल्या आहेत। आग लागल्यामुळे मॉलमध्ये धावपळ उडालेली आहे। मुंबईतल्या कुर्ला भागामधली ही घटना आहे, ज्या ठिकाणी एका मॉलमध्ये आग लागलेली आहे। कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलच्या फूड प्लाझामध्ये ही आग लागल्याची माहिती आहे। मॉलमधील सर्व नागरिकांना बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झालेल्या आहेत। आग लागल्यामुळे मॉलमध्ये एकच धावपळ उडालेली आहे। ही आतली दृश्य आपण बघतो आहोत। कुर्ल्यातल्या फिनिक्स मॉलमधल्या फूड प्लाझामध्ये घडलेली ही घटना आणि या घटनेनंतरची ही दृश्य आपल्या समोर आहे। पुढारी न्यूजवरती ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय। प्रतिनिधी रिद्देश हातिम सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घ्या। रिद्देश, सध्याची काय स्थिती? नक्कीच आपण पहिला थोड्याच वेळापूर्वी मुंबईतील कुर्ला इथे असलेल्या फिनिक्स मॉलच्या फूड कोर्टमध्ये ही आग लागली आहे। आग लागल्यामुळे अचानक संपूर्ण जे मॉलमध्ये आहे ती खळबळ उडाली। एकंदरीत आग लागतात ते तिकडे जे सिक्युरिटी गार्ड होते त्यांनी संपूर्ण मॉलचे जे नागरिक आहेत त्यांना बाहेर काढलं आहे। फूड कोर्टमध्ये देखील अनेक नागरिक होते, त्यांना देखील बाहेर काढण्यात आलंय। या घटनेची माहिती मिळतात अग्निशामक दलाच्या 2 ते 3 गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीला आटोक्यात आणण्याचे काम सध्या युद्ध पातळीवरती सुरू आहे। तरी अशी माहिती मिळत आहे की फूड कोर्टमध्ये असलेल्या एका दुकानाच्या जो एसीचा वेंट होता तिथे आग लागली आहे आणि आज सध्या तरी आगीला आटोक्यात आणण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे। सुदैवाने या सध्या संपूर्ण घटनेमध्ये कुठलीच जीवितहानी नाही। मात्र नेमकं ही आग कशामुळे लागली याचा तपास आग शांत झाल्यानंतरच समजेल। बर, धन्यवाद रिद्देश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर कुर्ल्यामधली घटना आहे, मुंबईतल्या कुर्ला भागामध्ये लागलेली आग आणि या आगीची एक्सक्लुझिव्ह दृश्य पुढारी न्यूजवरती कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलच्या फूड प्लाझामध्ये ही आग लागल्याची माहिती मिळते। अर्थातच यावेळी मोठी गर्दी त्या ठिकाणी होती, त्यामुळे एकच धावपळ या ठिकाणी नागरिकांची झाल्याचं या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय। सध्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल आहेत आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्यासाठीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। आग लागल्यानंतरची ही आतली दृश्य आपण बघतोय, मॉलच्या आतली दृश्य, ज्या ठिकाणी फूड प्लाझा आहे त्या फूड प्लाझामध्ये ही आग लागलेली आहे। त्यामुळे उपस्थित असलेल्या सगळ्या नागरिकांची एकच धावपळ झाली आणि त्या दरम्यानची दृश्य पुढारी न्यूजवरती एक्सक्लुझिव्ह। मुंबईतल्या कुर्ला भागामधली घटना, कुर्ल्यातल्या फिनिक्स मॉलमध्ये ज्या ठिकाणी फूड कोर्ट आहे त्या ठिकाणी ही आग लागलेली आहे। मॉलच्या आतमध्ये असलेल्या फूड कोर्टमध्ये लागलेली ही आग लागल्यानंतर मॉलमध्ये एकच धावपळ झाली आणि या दरम्यानची दृश्य आपण बघतोय। मोठ्या प्रमाणावरती धूर या सगळ्या फूड कोर्टमध्ये पसरल्याचं चित्र आपल्याला दिसतं आहे। मॉलच्या फूड कोर्टमध्ये ही आग लागली आणि त्यामुळे स्वाभाविक त्या ठिकाणी जे लोक उपस्थित होते त्यांची धावपळ सुरू झाली। पुन्हा एकदा रिद्देश यांच्याकडे जाऊयात। रिद्देश, या क्षणाला अग्निशमन दलाच्या किती गाड्या घटनास्थळी आहेत आणि आग विझवण्यासाठीची काय आव्हानं दिसत आहेत? नक्कीच आपण पाहिलं थोड्या वेळापूर्वी मुंबईच्या कुर्ला इथे असलेल्या फिनिक्स मॉलच्या फूड कोर्टमध्ये ही आग लागली आहे। आग लागण्याच्या नंतर आता सध्या आगीला आटोक्यात आणण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे। सध्याच्या स्थितीमध्ये 2 ते 3 गाड्या आहे ते घटनास्थळी दाखल झाले असून आगीला आटोक्यात आणण्याचं काम आहे ते युद्ध पातळीवरती सुरू आहे। महत्वाचं म्हणजे आपण जर पाहिलं तर फूड कोर्टमध्ये असलेल्या एका दुकानाच्या एसीच्या वेंटला ही आग लागल्याची जी एसीचा वेंट होता त्या एसीच्या वेंटला तो धूर निघून लागला आणि त्यानंतर धुळीचा स्वरूप आहे तो आगीमध्ये बदलला। एकंदरीत ही आग लागल्यानंतर संपूर्ण मॉलमध्ये आहे जी खळबळ उडाली। आता सध्याच्या स्थितीमध्ये जे तिकडे संपूर्ण मॉलमध्ये जी लोक आहेत त्या नागरिकांना देखील सध्या बाहेर काढण्यात आलं आहे सुरक्षेच्या अनुषंगाने आणि सध्या मॉलमध्ये एकही नागरिक उपस्थित नाही अशी देखील माहिती मिळत आहे आणि संपूर्ण घटनेमध्ये सुदैवाने कुठली जीवितहानी देखील झाली नाही। महत्वाचं म्हणजे नेमकं ही आग कशामुळे लागली आणि आग जेव्हा लागली होती तेव्हा मॉलमध्ये कुठली सुरक्षता होती की नाही नागरिकांसाठी, त्यामुळे आता या प्रश्नांची उत्तरं काय पुढे येतात बघावं लागेल। धन्यवाद रिद्देश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।